शुभ संध्याकाळ सर्वांना. आता संध्याकाळचं आमचं दुधाचं काम चालू आहे. संध्याकाळचं आम्ही लवकर दूध काढत असतो. जास्त माशा व्हायचं देत ना. तुमची झाले दूध काढून ते पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही आमची पारू आहे. पारूचं पण दूध काढायचं, अजून 2-3 गायांचं काढायचं आहे. तेच माझे मिस्टर इकडं त्या गाईचं काढतात. तिला आम्ही जिलेबी गाई म्हणतो. आमची जिलेबी ती आमची जिलेबी पण मध्येच येली आणि पारू पण मध्येच येली. त्यांना अजून महिनाभर टाईम होता. काय झालं काय माहिती, त्याच्यामुळे अजून काही दुधाला एवढ्या वाढल्या नाहीत. पाहते कशी पाहते. व्हिडिओ काढायचं म्हटल्यावर असे टक लावून पाहतात. पहा दावणी त्यांनी किती कुटी केली. कुटी पण एवढ्या खात नाही, जास्तच नाश करते तो. आमची आहो काय करतात, मारांची कुटी करून टाकतात. मारांची दावून भरीत 2 टाईम. परत सकाळच्या परत दावून उपसायची द्यायची बाहेर फेकून. विकत ऊस घेतोय, एवढा खाण्याचा नाश होतोय आमचा. घरी आता सध्या मका छोटली ना, त्याच्यामुळे दूध पण कमी निघतात. दुधाला लागते कणसाची मका दुधा गुरांना ना. टाईम लागतो जास्त दुधाला. तुमचे दूध लवकर असतात का उशिरा असतात? एवढं दूध काढून झालं का? अजून एका गाई दूध काढलं का झालं माझं काम. वरती स्वयंपाक करायचं म्हणजे जास्त धावपळ असते संध्याकाळचं. सकाळचं तर जास्तच थंडी असते. सकाळचं तर आम्ही शेकोटी पेटवत असतो गुरांच्या मागं. त्यांचं पण दूध काढायचं. आता कोणाचं आधी होते काय माहिती काढून. आमची पारू कशी पाहती आणि जिली कशी बघती पहा. लक्षी पण पाहती. आता तिला काय मोबाईल खायचा वाटते मला. त्यांना व्हिडिओ काढायला म्हटलं का त्यांना लय आनंद होतो. असं टक लावून पाहतात व्हिडिओमध्ये. पहा किती भारी पळते लक्षी. लक्षी म्हणते माझा व्हिडिओ काढायची. काय म्हणते पहा, काय म्हणते लक्षी. पहा लक्षी पण तुम्हाला काहीतरी म्हणते, लाईक करा आम्हाला लवकर, माझी व्हिडिओ बघा लक्षी सांगते. आता थोडं राहिले दूध काढायचं, थोड्या वेळात होऊन जाईल. अंधार पडल्यावर जास्त गायांना सवय नाही. आमच्या गाय लगेच बसतात. 6 वाजता 6च्या आधी दूध काढून व्हावं लागतात आमच्या गुरांचे. आता मुलांना अभ्यास असतो, पण दादा काय आता दुधाला येत नाही, त्याच्यामुळे आम्हाला दूध काढावं लागतात. आमचा दादा पण लई कामाला कटाळा झाला आहे. सकाळचं जास्त थंडी आहे, आत्ता बी थंडी आहे. थंडीचं वातावरण आहे जास्त. आता ते दूध काढतात. दोघांचं दूध काढण्याचं काम चालू आहे. संध्याकाळचे असं आमचं कामाचं रुटीन असतं. रोजची आमची हेच कामं असतात. आज गायांना धुणं नाही झालं. लाईट पण टिकत नाही सारखी सारखी, मग दिसायला होत असते. कधी कधी रोजच होती. थंडी जास्त लागते ना, त्याच्यामुळे रोज गाया वळल्या काय काकडत ना जास्त. त्याच्यामुळे फक्त कोबा धुते आणि दिसाडा गायात होती दिवसाडा अशा. आमची जिली पण शांत, एकदम मस्त उभी राहते शांत. पाहते, हालचाल नाही करीत काय नाही. पहिल्या वर्षी आम्हाला वाटलं जास्त वैताग देईन, पण ती काही जास्त वैताग नाही देत काय नाही, एकदम शांत अशी उभी राहते. ही पण आमची घोडी गाय म्हणतो आम्ही. ती सगळ्यांच्या पावर करायला पाहती, पण एकदम शांत आहे. तिची शिंग पाहूनच भीती वाटते, पण ती मारत नाही. हे आमची सगळ्या घरच्याच गाय आहेत. रात्रीचं उठून मी कुठे खाते ते काही चांगली ज्यांना जी आवडते ती सकाळचं परत काढून टाकावं लागते. ही पण आमची चिकू. तर झाले आमचे दूध काढून 1-2 गायांचे. बादलीत उठून ठेवले का ते वरती ठेवा लागते लटकून. कोणाला दूध हवे असेल तर ताजे ताजे लवकर नाही आले सगळ्यांनी. रतिबासाठी पण दूध आहे आमच्याकडं. कोणाला जर आवडत असेल तर नक्की या. पण येताना सोबत बाटल्या घेऊन या, दूध नाही आला. आमच्या काय बाटल्या शिल्लक राहत नाहीत. आता ते गायचं दूध काढतात. बाकीच्या गायांचं कसं एक टाईमवर गाय घातल्यात ना, मग सकाळचं काढतो काही गायांची दूध. ते म्हणजे मी काढतो म्हणून आता सकाळचं 2-3 गायांचे काढावं लागतील. त्या कमी दूध देते जास्त, त्याच्यामुळे त्यांना एक टाईमवरतीच घेतले. संध्याकाळचं तुमची असते कशी धावपळ. तरी माशा नाहीत आता एवढ्या. पाठीमागं जास्त माशा होते ना, त्याच्यामुळे गाय जास्त शेपट्या मारत होत्या. पण आता काही कमी माशा आहेत, जास्त माशा नाहीत. पहा आमची जी गोडी गाई पहा, तिला वाटतं मला चोळावा जास्त. आता थंडीमुळे त्यांना जास्त पाणी पण मारता येत नाही, आंघोळ पण जास्त घालता येत नाही. भरल्या शेणावानी ना. आता जास्त थंडी, दुपारचं पण जास्त सावलीत थंडी वाजते.
तर आमच्या साहेबांचं कधी दूध काढून होते काय माहिती. जाऊ द्या, मी म्हटलं आता वर जाते का माझं काहीतरी काम उरते तोपर्यंत ते येतील पाठीमागून. का ते शिकोटी पेटवली ती सकाळचं, जास्त थंडी वाजते ना. हे आमचं एरंडाचं झाड आहे तर जास्त डोक्याला लागते. आता मी वरती चालले तर गाय कशा माझ्या मागं पगात्यात. ती आमची पारूबाई तशी दावणीत पाय ठेवी ती आणि पातीवरती, जोपर्यंत आम्ही खाली येत नाही तेव्हा हो हो करते आम्हाला, या म्हणते लवकर खाली. पाकाच्या सगळ्या अटक लावून पाहतात. हे कसलं गवत आहे काय माहिती, एकदम दाट झाले, त्याला अशी प्रकारचे फुलं आले. धन्यवाद.